नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 60व्या वर्षी 5,000चा पक्का पेन्शन पात्रतेसोबतच अटी काय आहेत व स्टेप बाय स्टेप प्रोसिजर कशी आहे ती संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता स्टेप बाय स्टेप प्रोसिजर कशी आहे व 60व्या वर्षी 5,000चा हा पक्का पेन्शन कशा पद्धतीने मिळतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 60व्या वर्षी 5,000चं पक्कं पेन्शन पात्रतेसोबतच जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. पहा अपडेट काय सांगतोय. अटल पेन्शन योजना आजच्या काळात नियमित बचत आणि निवृत्ती नियोजन हे अत्यंत आवश्यक बनलं आहे. कारण आज तुम्ही जितके कमावत आहात भविष्यातही परिस्थिती तशीच राहील याची खात्री नसते. आणि अशाच परिस्थितीत केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना म्हणजे APY हे सामान्य लोकांसाठी एक सुरक्षित आणि परवडणारा एक पर्याय म्हणून समोर आली आहे, ज्या अंतर्गत 60 वर्षाची वयोमर्यादा पूर्ण झाल्यावर दरमहा पेन्शन दिलं जातं. बघा, काय आहे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्याचा उद्देश असंघटित क्षेत्रातील लोकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देणे हा आहे. या योजनेत गुंतवणूकदार 60 वर्षानंतर दरमहा 1,000 ते 5,000 पर्यंतची पेन्शन मिळवू शकतात. सर्वात खास गोष्ट म्हणजे सरकार देखील या योजनेत काही प्रमाणात योगदान देते, ज्यामुळे गुंतवणूक अधिक सोपी आणि सुरक्षित होते. बघा, या योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत. पती किंवा पत्नी हे दोघेही इच्छित असल्यास या योजनेत संयुक्त खातं उघडून सहभागी होऊ शकतात. 60 वर्षाची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर दरमहा निश्चित रक्कम म्हणून पेन्शन या ठिकाणी मिळू लागते. या योजनेत नियमित मासिक गुंतवणूक करणं हे बंधनकारक आहे. गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा कॉर्पस रक्कम मिळते. बघा, या योजनेत कोण सहभागी होऊ शकतात. तर अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी काही पात्रता अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या या ठिकाणी खालीलप्रमाणे आहेत. बघा, फक्त भारतीय नागरिकच याचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षादरम्यान असावी. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं अनिवार्य आहे. 1 ऑक्टोबर 2022 नंतर आयकर भरणारे लोक या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत. बघा, गुंतवणुकीची रक्कम आणि मिळणारी पेन्शन. या योजनेत मिळणारी पेन्शन तुम्ही दरमहा जमा केलेल्या रकमेवर या ठिकाणी अवलंबून असते. वयानुसार गुंतवणुकीची रक्कम ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, जर 18 वर्षाची एखादी व्यक्ती दरमहा 210 गुंतवणूक करत असेल तर त्याला 60 वर्षाची वयोमर्यादा पूर्ण झाल्यावर 5,000 मासिक पेन्शन मिळते. तसंच त्याच रकमेची पेन्शन 30 वर्षाच्या व्यक्तीला मिळवण्यासाठी दरमहा 577 योगदान द्यावं लागतं. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी अटल पेन्शन योजना आहे म्हणजे 60व्या वर्षी 5,000चं तुम्हाला पक्का पेन्शन मिळणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.